आचार्य आनंद ऋषीजींच्या आशीर्वादाने व आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने आरोग्य शिबिरे भरवली जातात। मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे समजून या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब रुग्णांची सेवा घडतीये। या शिबिराचं आयोजन करण्याची संधी बोथरा परिवाराला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो। आनंद ऋषीजी हॉस्पिटलमधील महाआरोग्य शिबिरे ही रुग्णांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे असं प्रतिपादन उद्योजक सतीश बोथरा यांनी केलंय। राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या 33व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त स्वर्गीय लक्ष्मीचंदजी बोथरा व स्वर्गीय सुशीलाबाई बोथरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन उद्योजक सतीश बोथरा, सौ अपर्णा बोथरा, परेश बोथरा, सौ कोमल बोथरा, प्रबल बोथरा, अर्णव बोथरा व बोथरा परिवाराच्या वतीने दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। या प्रसंगी सुनील कोठारी, सौ सुरेखा कोठारी तसेच जैन सोशल फेडरेशनचे सदस्य डॉक्टर प्रकाश कांकरिया, संतोष बोथरा, मानकचंद कटारिया, सतीश लोढा, अभय गुगळे, सुभाष मनोत, प्रकाश छलानी, डॉक्टर आशिष भंडारी तसेच शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर माया मरकट, डॉक्टर आदित्य दमानी आदी उपस्थित होते। सौ अपर्णा बोथरा यांनी सांगितलं की आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये सेवाभावी पद्धतीने रुग्णांची सेवा केली जाते। येथील डॉक्टर्स, नर्सेस तसेच सर्व स्टाफ अत्यंत तळमळीने, निस्वार्थपणे आणि काळजीने रुग्णसेवा करीत आहेत। आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे। या शिबिराच्या माध्यमातून बोथरा परिवाराला खारीचा वाटा उचलण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली आहे। प्रास्ताविका संतोष बोथरा यांनी सांगितलं की उद्योजक सतीश बोथरा आणि परिवाराच्या वतीनं आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिराचं आयोजन केलंय। प्लास्टिक सर्जरी ही महागडी उपचार पद्धती असल्यानं शिबिराच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपचार होत असल्यानं जिल्ह्यातील आणि परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेण्यासाठी येत आहेत। बोथरा परिवारासारखे अनेक दानशूर परिवार आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात जोडले गेल्यानं मोठ्या प्रमाणात शिबिरे घेऊन समाजातील दीनदुबळ्या वंचित घटकांची सेवा केली जाते। तसेच बोथरा परिवाराने वर्धमान महावीर युनिव्हर्सिटी या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 11 लाख रुपयांची देणगी दिल्यानं सर्वांचा उत्साह वाढलाय। आचार्य आनंद ऋषीजींचे स्वप्न या शिबिरांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे। या मार्च महिन्यात जवळजवळ या 17 मेडिकल कॅम्पमधील दुसऱ्या मेडिकल कॅम्पचं पुष्पाचं कुंपण आज इथे आपण करीत आहोत। आज सतीशजी बोथरा आणि त्यांचा परिवार या परिवाराच्या वतीने आज असा मेडिकल कॅम्पचं त्यांनी प्रायोजकत्व घेऊन या कार्याची सुरुवात केलेली आहे आणि ही सेवा सुरुवात करण्याचा दरवर्षी मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने हे संपूर्ण परिवार आपल्या या सेवा कार्यामध्ये सहभागी असतात। तसेच आज प्लास्टिक सर्जरी म्हणजे यामध्ये ओठ दुबगलेले किंवा लहानपणी जन्मताच वेगवेगळे व्यंग असे वेगवेगळ्या ट्रीटमेंट किंवा त्यांच्या सर्जरी आज आपण इथे करणार आहोत। प्लास्टिक सर्जरी म्हणजे खूप कॉस्टली सर्जरी अशी समजली जाते आणि या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आलेल्या सर्व रुग्णांचं इतक्या कमीत कमी खर्चामध्ये कमी करता येईल, काम ऑपरेशन्स करता येईल त्याचा प्रयत्न आमच्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने असतं आणि मेडिकल कॅम्पचं कॅम्पेनिंग अहमदनगर शहर नव्हे पूर्ण जिल्हा आणि आसपासच्या 2-3 जिल्ह्यांमधून पेशंट्स या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने इथे येत असतात। आलेल्या सर्व रुग्णांचंही मी सहर्ष स्वागत करतो। तसेच आपले ज्या आशा आणि अपेक्षाने आपण या रुग्णालयामध्ये आलेले आहेत आपले सर्व दुःख दूर व्हावं याच्याशी त्यांची प्रार्थना करतो। तसेच एक स्माइल ट्रेन म्हणून बिल गेट्स फाउंडेशनचा एक खूप मोठा प्रकल्प संपूर्ण जगात चालतो आणि तो त्याची मान्यता आता आपल्याला थोड्याच दिवसात येईल। त्या बिल गेट्स फाउंडेशनच्या माध्यमाने जी स्माइल ट्रेन यामध्ये सर्व रुग्णांचे ऑपरेशन्स टोटल मोफत होतील आणि हे फाउंडेशन त्यावरती गेल्या कित्येक वर्षांपासून काम करीत आहे। आता त्यांनी आपलं हे जे काय आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं काम पाहून त्यांनी आपल्याला एक व्हिजिट दिलेली आणि ते सगळं काम आता काही दिवसात त्याचं अप्रूव्हल आल्यावरती तेही एक खूप मोठं काम आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमाने सुरू होईल। तसेच आजच्या या प्रायोजकत्वाचं ज्या कुटुंबाने आज घेतलेलं आहे त्यांचे जितके कौतुक करून तेवढे थोडे, कारण वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीमध्येही त्यांनी एक रूम देऊन या सेवा कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे। तर अशा या ज्यांचं दातृत्व लाभलेल्या या सर्व परिवाराचंही मी सहर्ष स्वागत करतो आणि अशी भविष्यात आपल्यासारखे चांगले लोक आमच्याबरोबर असल्यामुळेच एवढं न भविष्यात असं कार्य आपण अहमदनगर शहरामध्ये करू शकतो आणि आपलं दातृत्व निश्चित आमच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे। स्माइल ट्रेन ही एक आंतरराष्ट्रीय संस्था अर्थात NGO आहे। याचं मुख्य कार्यालय अमेरिका येथे आहे। लवकरच स्माइल ट्रेन प्रोजेक्ट अंतर्गत आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये दुबंगलेले ओठ व टाळूवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील असा मानस हॉस्पिटलचे विश्वस्त संतोष बोथरा यांनी व्यक्त केलाय। डॉक्टर आदित्य दमानी यांनी सांगितलं की प्लास्टिक सर्जरीमध्ये लहान मुलांचे जन्मजात हाताच्या समस्या, व्यंग, मधुमेहामुळे होणारे जुनाट जखमा, पायाच्या जखमा, हातांच्या नस संबंधित आजार, दुबंगलेले होठ, तुटलेले कान, चेहऱ्यावरील व्रण व कर्करोगाच्या गाठीचे निदान आणि उपचार, तोंडात होणारे लाल पांढरे चट्टे,
तिखट व मसालेदार अन्न खाण्यास अडचणी येणे, तोंडाचं व्रण यावर उपचार केले जातात. आपल्या आनंद ऋषी रुग्णालयात आज आपलं जे प्लास्टिक सर्जरी शिबिर होत आहे यासाठी बरेचसे रुग्णांनी नोंदणी केली आहे आणि त्यासाठी आपण रुग्णांचे सगळे मोफत ट्रीटमेंट इथं करत आहोत. तर इवन सर्जरी जे आहेत इथं बरेचसे कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आणि प्लास्टिक सर्जरीज सगळ्या अल्प दरात होतात, अतिशय अल्प दरात होतात. इथं रुग्णांना बरेचसे सवलती दिल्या जातात आणि यासाठी इथं बरेचसे रुग्णांनी याचा लाभ घ्यायला हवा, लोकांपर्यंत हे पोहोचायला हवं. आपल्या इथं बर्न्स आहे, कॅन्सर आहे, तर कॅन्सरच्या इवन कॅन्सरच्या जे अतिशय मोठ्या सर्जरीज असतात ते सुद्धा आपल्या इथं आता होत आहेत आणि इवन ट्रॉमामध्ये इमर्जन्सी सर्जरी सुद्धा इथं होतात. इथं त्यासाठी ICU बॅकअप सुद्धा आहे आणि सगळे लागणारे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे सगळं आहेत आपल्याकडे. तर रुग्णांनी नक्कीच ह्याचा लाभ घ्यावा. शिबिराच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपचार केले जात असल्यानं या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय. या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश शलानी यांनी मानले. प्लास्टिक सर्जरी शिबिरात 77 रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्या जखमा भरल्या जात नाहीत, त्याचप्रमाणे दुबंगलेले ओठ, तुटलेले कान, चेहऱ्यावरील व्रण आणि विविध प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी व कर्करोगाच्या गाठीचे निदान व उपचार, तोंडात होणाऱ्या लाल पांढरे चट्ट्यांचे डायग्नोसिस या शिबिरामध्ये आपण करणार आहोत. या सर्व मान्यवरांचं जे आज शिबिरासाठी आले आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि मी सतीश भाऊंना विनंती करेल की या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी दीप प्रज्वलनाने करावी. जय जिनेंद्र. आनंद ऋषीजी महाराज हॉस्पिटलमध्ये आम्हाला प्लॅस्टिक सर्जरीचं शिबिरचा लाभ भेटला आहे. बोथरा परिवार याचा आनंद व्यक्त करत आहे. धन्यवाद. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.